आता बातम्या सविस्तर पाहूयात। सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडलेली आहे। आमचा हिंदी काय कोणत्याच भाषेला विरोध नाहीये, पण हिंदीची सक्ती आम्ही सहन करणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना मुलाखतीमधून पुन्हा एकदा सांगितलंय। बघा, मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, मराठी माणूस हा आतताईपणा करणारा नाही, मराठी माणूस हा विघ्न संतोषी नाही, मराठी माणूस हा इतर वेळेला मी बरं आणि माझं काम बरं, पण माझ्यावरती एक तर मराठी माणूस कोणावरती अन्याय करणार नाही, पण हाच मराठी माणूस त्याच्यावर अन्याय झाला तर तो सहनही करत नाही। त्याच्यामुळे शेवटी सहनशीलतेचा कडेलोट व्हायला लागला तेव्हा मराठी माणूस आता पिसाळलाय। जसा तो संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळेला पेटला होता तसाच तो आता पेटलाय। कारण किती काळ आम्ही हे सहन करायचं? बरं, आमची चूक काय? आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही। नाही, शिवसेनेचा हिंदी भाषेला म्हणून विरोध नव्हता, नाहीच आहे। अगदी आपले शिवसेना प्रमुख पण तेच सांगायचे, माझे आजोबा पण सांगायचे, तुम्ही सगळ्या भाषा जेवढ्या तुम्हाला शिकायच्या तेवढ्या शिका, पण तुम्ही जबरदस्ती नका करू। आज मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा, तुम्ही राज्यसभेत हिंदीमध्येच बोलता, मीडिया समोर जर मला हिंदीत विचारलं तर मी हिंदीमध्ये बोलतो। आमचा हिंदीला विरोध किंवा हिंदीचा द्वेष नाही, पण हिंदीची सक्ती नको।